नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। बात करते हैं धुले की। महाराष्ट्र के धुले से एक बड़ी खबर सामने आ रही है। धुले में अवैध गर्भपात करने वाले अस्पताल के खिलाफ कार्रवाई की गई है। जिला कलेक्टर के आदेश पर नगर निगम की टीम ने सुमन अस्पताल पर छापा मारा। जांच में पता चला कि यहां नियमित रूप से गर्भपात किया जा रहा था। जांच के दौरान चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि इस स्थान पर गर्भपात कराने वाली महिला महज 9वीं कक्षा की छात्रा थी। संबंधित अस्पताल के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। इस मामले में पुलिस ने डॉक्टर सोनल वानखेड़े को हिरासत में ले लिया है। पुलिस ने एक नर्स को भी हिरासत में लिया है और अब उनसे गहन पूछताछ कर रही है। साथ ही इस मामले में केस दर्ज करने की भी कार्रवाई चल रही है। सुमन अस्पताल पर छापा मारने के बाद अब पुलिस इस मामले में और आगे जांच कर रही है। मामले में कई खुलासे होने की संभावनाएं जताई जा रही हैं। सुमन हॉस्पिटल येथील हे PCPNDT आणि MTP ॲक्ट या दोन्ही अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल आहे। परंतु माननीय जिल्हाधिकारी पापळकर साहेबांनी 18 तारखेला धुळे जिल्ह्यात आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धडक मोहीम केली होती। त्या धडक मोहिमेत त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलला आम्ही धडक मोहिमेत इथे भेट दिली असता इथे PCPNDTचं जे रजिस्टर होतं याची 5 कॉलम रजिस्टर हे फाडलेलं होतं। तसेच यांचं मशीन गेल्या जानेवारीपासून बंद असलं तरी त्यांनी ते आम्हाला कळवलेलं नव्हतं। त्याच्यामुळे माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे आम्ही मशीन दिनांक 19 तारखेला सील केलेलं आहे। मी ॲडव्होकेट मीरा माडी PCPNDT जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे। तर आपण जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दिनांक 18 मार्च रोजी एक धडक मोहीम राबवली होती। त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला PCPNDT कायद्याअंतर्गत SD होतं, म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भपात करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो, पण आम्हाला इथं 2 महिला सापडल्या। एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती। तर त्या महिलेचं त्यांनी MTP केलेलं आहे। ती महिलेच्या जेव्हा आम्ही तपासणीला आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता। तर त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या MOH मॅडम आहेत, डॉक्टर संपदा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे। त्या महिलेला पण आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेड़े डॉक्टर सोनल वानखेड़े मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून MTP साठी मान्यता दिलेली आहे PCPNDT आणि MTP साठी। परंतु इथं ज्या शीतल शिरसाट म्हणून ज्या शिपाई आहेत त्या फक्त 9वी पास झालेल्या आहेत आणि त्याच MTP करत होते इथं, म्हणजे ॲबॉर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्या शीतल शिरसाट करतात। त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेड़े मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही। म्हणून हा PCPNDT आणि MTP कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे। म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे। सोनोग्राफी याचं पण 5 कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि 2 पेशंटची त्यांनी 5 कॉलमला नोंद घेतलेली नव्हती। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेलं आहे आणि आता MTPची कार्यवाही आपण फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार।